नमस्कार, मी सचिन जाधव. आज आपण नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यामध्ये आहोत, जेथे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे. तर आपण पाहू शकता, मागे इकडे कॅमेरा दाखवा, मागे इकडे बॅनर्स वगैरे लावलेले आहेत. तिकडे ते बॅनर दाखवा. बॅनर्स वगैरे लावलेले आहेत आणि वेगवेगळे कटआउट्स वगैरे लावलेले आहेत आणि संपूर्ण मुखेड शहर हे पूर्णपणे बसवेश्वरांच्या फोटोनं झळकलेलं आहे. तर कॅमेरा माझ्याकडे करा. तर इथं काही आपले स्थानिक नागरिक वगैरे आहेत आणि तरुण मुलंसुद्धा आहेत. त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया का बसवेश्वरांचा पुतळा आणि बसवेश्वरांचे विचार हे आजकालच्या पिढीसाठी कशा प्रकारे महत्त्वाचे आहेत. सध्याच्या या काळामध्ये महाराष्ट्र सरकार हे बसवेश्वरांच्या साहित्यांचा आणि त्यांच्या विचारांचा जाणीवपूर्वक असो किंवा अजाणीवपूर्वक असो, तरी पण त्यांच्या विचारांचा कुठंतरी विसर पडत असताना दिसून येत आहे. तरी सरकारला आणि राज्य शासन आणि प्रशासनाला त्यांच्या विचाराचा पगडा हा प्रत्येक सामान्य जनतेमध्ये यावा, म्हणून सामान्य नागरिक काय विचार करतात आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. तर दादा, आपलं स्वागत आहे. तर काय नाव आपलं? मनमत निर्णय. शरणो शरणार्थी मित्रांनो, समता नायक, समतेचे विचार देणारे, स्त्री पुरुष व समानतेचे पुरस्कर्ते आणि थोर समाज सुधारक जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे 12व्या शतकातील अनुभव मंडपाची स्थापना केली त्यांनी. आणि ते थोर समाज सुधारक होते. त्यांचे जे कार्य जे आहेत ते स्त्री आणि पुरुष समानता एकत्र केले त्यांनी व त्यांनी अनुभव मंडपाची स्थापना केली व सगळ्यांना न्याय मिळून द्यायची. अनुभव मंडप एक असं मंडप होतं ज्याला आपल्या संविधानामध्ये जशी पार्लमेंट चालते त्या प्रकाराचं बसवेश्वरांनी त्यावेळेस अनुभव मंडप नावाची एक व्यवस्था स्थापन केली होती. त्यामध्ये असं होतं का विविध जाती धर्माचे लोक एका ठिकाणी यायचे. जात भेद वर्ण लिंग या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एका ठिकाणी येऊन एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करायची आणि त्यामध्ये त्यांचा ठराव पास व्हायचा आणि त्याच्यामध्ये बहुमताने ते निर्णय घेत होते. पुढे चालून भविष्यामध्ये हीच प्रथा ही भारतीय संविधानाच्या आपल्या संसदेमध्ये आणि लोकप्रणालीमध्ये हे अंमलात आलेले आहे. हे कुठंतरी बसवेश्वरांची ही पूर्वीची खूप महत्त्वाची दूरदृष्टी होती. तर समता आणि बंधुत्व, मला माहिती आहे का बसवेश्वरांनी कशा प्रकारे काम केलेलं आहे आणि बसवेश्वरांनी स्त्री आणि पुरुषांसाठी काय सांगितलं आहे, तुम्हाला काय माहिती आहे त्यांच्याबद्दल? इक्वलन्स म्हणजे दोघांना पण समान भाव दिलेला आहे त्याने. आणि सर, मला असं वाटते की आपल्या या काळात जे आहे ना ते खूप म्हणजे महाराजाबद्दल जे आहे ना विचार करणाऱ्या गोष्टी ना फारसे कमी होत गेलेल्या आहेत. कारण इतिहासामध्ये जे आहे ना काही माहिती दिलेली नाही. इतिहासामध्ये जर आपल्याला काही माहिती देत असते ना तर खूप काही होऊ शकतात. म्हणजे या काळातले जे ना विद्यार्थ्यांना माणसाला जे ना यांच्याबद्दल काही जास्त माहीत नाही, म्हणजे ते काय केलेले आहेत. माझे विचार असे आहेत की जर इतिहासामध्ये 10वीच्या 9वीच्या इतिहासामध्ये जर सांगितले ना तर खूप काही म्हणजे चांगल्या गोष्टी होऊ शकतात, की म्हणजे महाराजाबद्दल जे आहे ना समजायला काही माहीत होऊ शकतो. तरुण पिढीमध्ये जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इयत्ता 4थीच्या इतिहासामध्ये पूर्ण त्यांच्या जीवनचरित्रावरती छत्रपती शिवाजी महाराज काय केले काय नाही त्यांचा इतिहास ज्या प्रकारे आहे तशाच प्रकाराचा इतिहास महाराजांचा म्हणजे बसवेश्वरांचा सुद्धा असावा. तर अशी मागणी या तरुण मंडळीची आहे. आणि त्याच्यानंतर मला एकदम कॅज्युअली तुम्हाला विचारायचं आहे का बसवेश्वर हे फक्त एका जातीसाठी आहेत का? तुम्हाला काय वाटतं? नाही सर, एकासाठी सर, सर्वांसाठी आहे. पण काय विशिष्ट मंडळी त्यांना एका जातीमध्ये हे करण्याचा हे म्हणजे कुठेतरी चालू आहे, तुम्हाला वाटते का? नाही, वाटणार नाही. त्यांनी सर्व भेदभाव सोडून दिले. जातपात न पाहता त्यांनी सगळ्या जातीसाठी काम केलेलं आहे. तर बसवेश्वर हे सगळ्या जातीसाठी एक महामानव आहेत, बरोबर. त्यांचा विचार हा पूर्णपणे आपलं काय म्हणतात समाजाच्या पलीकडे सगळ्या नागरिकांमध्ये आला पाहिजे. तर अशी या तरुणांची भावना आहे. तर अजून काही लोक आहेत, अजून काही माणसं वगैरे आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया करूया. बोलू शकता का तुम्ही? तुम्ही बोलू शकता का? नाही का? अजून कोण बोलू शकते? ओके, इकडे आपण इकडे घेऊन या. तसं चालू ठेवा. भाऊ, तुम्ही बोलू शकता का बसवेश्वरांबद्दल? तुम्हाला माहिती आहे का बसवेश्वर कोण होते?
बोलताय ना बरं, बसवेश्वर कोण होते एवढं तरी समाज सांग. सुधारक समाज सुधारक. बसवेश्वर फक्त एका जातीसाठी होते का सगळ्या जातीसाठी होते? जात भेद कोणतीही नव्हती, समजासाठी होती. बसवेश्वरांच्या विचारांची गरज आहे का आता? 100% सर. समता नाईक समता नाईक. कुठंतरी त्यांच्या साहित्याचा म्हणजे त्यांची पुस्तके वगैरे नाहीत आपल्या महाराष्ट्र शासनाच्या ह्याच्यामध्ये, तर यायला पाहिजे. यायला पाहिजे. हे बरोबर आहे ना? बरोबर आहे. जर आला तर मग सगळ्या समाजाला समाजाला लोकांना कळून जाईल. कळून जाईल. तुम्हाला काय वाटते 3री-4थीच्या पुस्तकेमध्ये बसवेश्वरांचा एक धडा किंवा त्यांच्या तिसरी जीवनचरित्रावरती चौथीच्या काहीतरी लिहिलं पाहिजे का? हां, लिहिलं पाहिजे ना सर. ओ दादा, बोलणार का तुम्ही? तर हे होते आपले मुखेडचे नागरिक वगैरे होते, जे की त्यांची प्रतिक्रिया अशी आहे की बसवेश्वरांचा कुठंतरी त्यांचं साहित्य, त्यांचा इतिहास, त्यांनी जे जीवन जगलं, त्यांचे जे विचार आहेत ते कुठंतरी अभ्यासक्रमामध्ये आलं पाहिजे ते, असं त्यांना वाटत आहे. कॅमेरामॅन शैलेश, मी सचिन जाधव, भावेश मीडिया, मुखेड.